महाशिवरात्रीच्या रात्री भगवान शंकरांच्या मनात विचार आला, पृथ्वीवर खरा भक्त कोण आहे ते पाहावे लागेल. ते स्वतःला वृद्ध म्हाताऱ्याच्या रूपात बदलतात, हात थरथर कापत असतात, हातात काठी घेऊन रस्त्यावर निघाले. रस्त्यावरून जाताना त्यांना एका श्रीमंत मुलाचं भव्य लग्न दिसलं. टेबलावर भरपूर जेवण मांडलेलं होतं. लोक त्या जेवणाचा आस्वाद घेऊ लागले होते. त्यांनी पाहिलं की एका खुर्चीवर अजूनही जागा रिकामी होती. महादेव त्या खुर्चीकडे गेले. त्यांना पाहून काही लोक उठले आणि लांब गेले. अरे भिकारी, इथे कसा आला? आम्ही याच्या शेजारी बसणार नाही, खूप घाणेरडा आहे. त्यावेळेला लग्नाचा मालक धावतच आला आणि म्हणाला, भिकारी तू इथे कसा आलास? तुला इथे थांबायची परवानगी नाही. त्यावेळेला तो म्हातारा खूप शांतपणे म्हणाला, 4 दिवस झाले मी उपवाशी आहे, मला थोडं अन्न मिळेल का? पण लग्नाचा मालक त्याचं ऐकूनच घेत नव्हता. त्याला ढकलून बाहेर काढलं. महादेव रस्त्यावरून शांतपणे चालत राहिले. त्यांच्या मनात कुठलाही राग, कुठलाही द्वेष नव्हता. पुढे त्यांनी एका 5 स्टार हॉटेलकडे वाट धरली. तिथे रात्रीचं उरलेलं अन्न डस्टबिनमध्ये टाकलं जात होतं. महादेवांनी विनम्रपणे विचारले, माझा 4 दिवस उपवास आहे, काही खायला मिळेल का? हॉटेल मालकानं उत्तर दिलं, नाही, हे आमच्या कुत्र्यांसाठी आहे, लोकांना पुण्य मिळावे म्हणून हे देत नाही. त्यानंतर तो वृद्ध म्हातारा रस्त्याच्या कडेला हळूहळू चालत पुढे गेला. गावाच्या बाहेर एक मातीची झोपडी होती. झोपडीमध्ये एक आजारी म्हातारी व तिची छोटी मुलगी होती, जी थोडासा वरण भात करत होती. महादेव झोपडीबाहेर थांबले आणि नम्रतेने विचारले, 4 दिवस उपवाशी आहे, मला काही खायला मिळेल का? आजारी बाई म्हणाली, पहिले त्याला खायला दे, मला नाही मिळालं तरी चालेल, परंतु दुसऱ्याची भूक जाणावी. मुलगी म्हणाली, आई, तो वृद्ध म्हातारा आहे, आपण त्याला काय द्यायचं? बाईने मान डोलावली आणि मुलीने थोडासा भात व वरण महादेवांना दिले. आजोबा, एवढेच अन्न आमच्याकडे आहे, एवढे खाऊन तुम्हाला बरे वाटेल. वृद्ध त्यांना म्हणाला, पण तुम्ही काय खाणार? आजच्या दिवस आम्ही उपवास धरू. महादेव त्यांची भक्ती पाहून प्रसन्न झाले. त्यांनी आपले खरे रूप प्रकट केले. झोपडी एकदम सुंदर महालात बदलली. तिच्या आईची तब्येत सुधारली आणि सोने, चांदी, बंगला, गाड्या येतात. ती बाई रडते. महादेवासाठी तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केले नाही, कमेंट ही करा. हर हर महादेव.